फेरीवाला खरं तर फेरीवाला धोरण कुठल्याही प्रकारे महापालिकेने निश्चित केलेलं नाही। आज खूप नागरिकांच्या तक्रारी आहेत। स्टेशन परिसर पहा, गल्लीबोळीत पहा, प्रत्येक रस्त्यावर फेरीवाले बसलेले आहेत। मुळात हे फेरीवाले आहेत कुठले? हे कल्याणकर आहेत का? डोंबिवलीकर आहेत का? इथले स्थानिक आमचे लोक आहेत का? हे कोणी नाहीत, हे सगळे बाहेरची लोक आहेत। आणि याच्यामागे जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, जे कोणी तिथले स्थानिक लोक असतील, जे यांचे हप्ते वसुली करतात, असं आम्हाला कानावर आलेलं आहे। स्वतः फेरीवाले आम्हाला बोलले की आमच्याकडून रोज हप्ते वसुली केली जाते। तर अशा अधिकाऱ्यांवर आणि अशा याच्यावर 2 महिने नगरसेवक निवडून उद्या पूर्ण होतील। 16 जानेवारीला रिझल्ट लागला, 16 मार्चची महासभा उद्या आहे। तर या बाबतीत आयुक्त महोदय असतील, महापौर महोदय असतील, यांनी आदेश देऊन पण अधिकारी त्यांचा आदेश पाळत नाही, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। या फेरीवाल्यांचं जी संघटना त्याच्यामागे राजकीय नेते आहेत, म्हणजे खरं म्हटलं तर तुमच्या पक्षातील काही नेते आहेत, त्यावर तुमची नाही, ठीक आहे, सर्वच पक्षातले नेते फेरीवाल्यांसाठी लढत असतात, आनंदाची बाब आहे। पण फेरीवाला कुठं बसला पाहिजे, त्याचं धोरण निश्चित झालं पाहिजे आणि गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे, पण तो कल्याण डोंबिवलीचा असला पाहिजे। आणि रस्त्यावर बसण्याची परवानगी तर कोणीच देऊ नये। शेवटी नागरिकांची जी भावना आहे, फुटपाथ मोकळे असले पाहिजेत, रस्ते मोकळे असले पाहिजेत। अनेक अपघात झालेत आजपर्यंत, तुम्ही प्रत्येक एरियाचा जर लेखाजोखा घेतला, कल्याण डोंबिवलीमध्ये किती अपघात झाले या फेरीवाल्यांमुळे, किती वेळा वाहतूक कोंडी झालेली आहे। आज स्टेशन परिसरात तुम्ही जा, गल्लीबोळीत जा, त्या ठिकाणी लोकांना गाड्या चालवणं कठीण झालेलं आहे। डोंबिवलीमध्ये भाजप, माझं सांगणं आहे की आत्ताच 5 वर्षानंतर निवडणुका झाल्यात। आज बरोबर त्याला 2 महिने पूर्ण निवडून आलेला नगरसेवकांना झालेले आहेत। उद्या महासभेमध्ये हा 10 नंबरचा विषय घेतलेला आहे, आमच्या एका भाजपाच्याच नगरसेवकांनी घेतलेला आहे। तर या प्रस्ताव सूचनेवर उद्या मोठी चर्चा होणार आहे। आणि तुम्ही पाहताय की प्रत्येक लोकप्रतिनिधीची हीच इच्छा आहे की कुठल्याही रस्त्यावर फेरीवाले बसले नाही पाहिजेत। भाजी मंडई बनवल्या आहेत ना, भाजी मंडई बनवल्या आहेत, महापालिकेचे आरक्षित भूखंड आहेत, त्या ठिकाणी त्यांना बाजार लावू द्या ना। त्या ठिकाणी का नाही अधिकारी करत? याच्यामध्ये चांगभलं कोणाचं होतं आहे, मग तो कोणी असू द्या, तो अधिकारी असू द्या किंवा इतर कोणी असू द्या फेरीवाला म्हणून, यांचं चांगभलं जे होतं आहे त्याच्यासाठी हे फेरीवाले रस्त्यावर बसतात, असा माझा आरोप आहे। हप्ते घेतले जातात यांच्याकडून 100%। तर किती पैसे लोक घेतात, किती पैसे कमवतात? खूप पैसे घेतात, म्हणजे आम्ही आकडा ऐकला तर आम्हाला चक्कर येईल। एका एरियामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये हप्ता वसुली होते आणि ही महापालिकेच्या संगनमताने होते। हे खूप दुर्दैवी आहे। माझ्याकडे अशी माहिती आहे, काही शिपाई आहेत, त्यांचे 2-2, 3-3 फ्लॅट आहेत, काही अधिकारी आहेत, यांना ते पैसे देतात। आम्ही जेव्हा प्रत्यक्षात फील्डवर उतरलो, आमचे नगरसेवक उतरले, तर ते बिचारे फेरीवाले हे आम्हाला सांगताय, साहब उधर हफ्ता देना पड़ता है, इधर हफ्ता देना पड़ता है, इधर ये करना पड़ता है, उधर ये करना पड़ता है, हम कैसा क्या इधर से ये करेंगे। तर आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्हाला भाजी मंडई आहेत, त्या ठिकाणी आरक्षित भूखंड आहे, फेरीवाला धोरण निश्चित करून त्या ठिकाणी बसवलं पाहिजे। आम्हाला नागरिक महत्त्वाचे आहेत। भूमिका हीच आहे की उद्याच्या महासभेमध्ये सर्व नगरसेवक चिडलेले आहेत आणि सगळे नगरसेवक हा मुद्दा घेणारच आहेत। पण आम्ही हा इशारा शिवसेनेच्या वतीने देतो आयुक्तांना की यापुढे जर तुमचा कुठलाही अधिकारी ह्या सगळ्या याच्यात जर सामील आहेच, हे तर माझा आरोप आहे, सामील आहेच, वरिष्ठांपर्यंत सामील आहे, पण जर यापुढे रोडवर कुठलाही फेरीवाला जर दिसला तर तुम्ही त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर शिवसेना आंदोलन उभारेल।